बऱ्याच वेळेला काय होतं, आपण आर-सी रिन्युअलसाठी वेबसाईटवरती जातो, पण आपला मोबाईल नंबर जो आहे तो अपडेट नसतो. तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला मॅन्युअली मोबाईल नंबर अपडेट करावा लागतो. तर आता आपण इथे वाहन परिवहनच्या वेबसाईटवरती गेलेलो आहे आणि इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर टाकून इथे प्रोसीडवरती क्लिक करतो आहे आणि पुन्हा एकदा एक पॉपअपवर आलेली आहे, त्यावरती सुद्धा प्रोसीडवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर आर-सी रिन्युअलच्या टॅबमध्ये गेलेलो आहे, रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ व्हेइकल. तर तिथे मी व्हेइकल रजिस्टर नंबर टाकलेला आहे आणि चॅसी नंबरचे लास्ट 5 डिजिट टाकलेत आणि व्हेरीफाय केले. तर इथे तुम्हाला एक एरर देतो आहे की तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आर-सी शी लिंक नाही आहे. सो तो आपल्याला अपडेट करणं गरजेचं आहे, तरच आपल्याला याच्या सर्व्हिसेस यूज करता येतील. तर आता आपण काय करू, पुन्हा एकदा व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये जातो आहे आणि आपली स्टेट सिलेक्ट करतो आहे. व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर इथे पुन्हा एकदा टाईप करतो आहे आणि व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर टाईप केल्यानंतर इथले जे काही टर्म्स ऑफ सर्व्हिसेस इथे क्लिक करून पुढे प्रोसीडवरती क्लिक करतो आहे. पुन्हा एकदा पॉपअप आली आहे, तिथे प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर अपडेट आधार बेस्ड या सर्व्हिसवरती आपण क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर एक पॉपअप आली आहे, तिथेसुद्धा आपण येस करतो आहे. त्यानंतर व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर, चॅसी नंबर, इंजिन नंबर आणि रजिस्ट्रेशन डेट आणि रजिस्ट्रेशन फिटनेस व्हॅलिड अप टू डेट. तर या सगळ्या गोष्टी आपल्या आर-सीच्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला मिळून जातील किंवा स्मार्ट कार्डवरती मिळून जातील. त्यावरती बघून तुम्ही हे जे काही व्हेइकल रिलेटेड जे काही सगळे डिटेल्स आहेत तर ते इथे फिल करू शकता आणि हे सगळे डिटेल्स फिल केल्यानंतर आपल्याला शो डिटेल्स नावाच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाईप करायचा आहे. त्याच्या पुढे तुम्हाला आधार कार्डवरती तुमचं जे काही नाव आहे ते पूर्ण नाव इथे टाईप करायचं आहे. त्याच्या पुढे तुमचा आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिंक्ड आहे आधार कार्डशी किंवा जो आधार कार्डवरती जो मोबाईल नंबर लिहिलेला आहे तो मोबाईल नंबर इथे टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली बऱ्याचशा टर्म्स अँड कंडिशन्स दिलेल्या आहेत, त्या एकदा व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आय ॲग्रीवरती टिक करायचं आहे आणि खाली व्हेरीफाय नावाचं एक बटन आहे, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक्झिस्टिंग ओनर नेम इन वाहन, तर तिथे तुम्हाला तुमचं नाव दिसेल. त्याच्यानंतर पुढे एक अपडेट मोबाईल नंबर नावाचं एक बटन आहे, तिथे आपण क्लिक करणार आहोत. तिथे क्लिक केल्यानंतर आपला मोबाईल नंबर जो आहे तो इथे अपडेट होताना आपल्याला दिसत नाही आहे आणि एक एरर येतो आहे. तर आपल्याला या सिच्युएशनमध्ये मोबाईल नंबर आर-सीशी लिंक करण्यासाठी एक वेगळी प्रोसेस करायची आहे. तर आत्ता आपण बघितलं की आपला जो मोबाईल नंबर आहे तो आर-सीशी ऑनलाईन लिंक होत नाही आहे, तिथं काहीतरी एरर आपल्याला येतो आहे. तर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला एक मॅन्युअल ॲप्लिकेशन तयार करायचं आहे आणि हे मॅन्युअल ॲप्लिकेशन अशा प्रकारचं फॉर्मॅटमध्ये असेल आणि हे मॅन्युअल ॲप्लिकेशन तयार केल्यानंतर त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या आर-सीची एक कॉपी, त्याचबरोबर आधार कार्डची एक कॉपी आणि एक पॅन कार्डची कॉपी, या सगळ्या गोष्टी या ॲप्लिकेशनसोबत जोडून हे मॅन्युअल ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या जवळच्या RTO ऑफिसला सबमिट करायचं आहे. हे सबमिट केल्यानंतर साधारण 2 ते 3 वर्किंग डेज नंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो आर-सीशी लिंक केला जातो. तर आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता की हे जे मॅन्युअल ॲप्लिकेशन आहे ते मी माझ्या जवळच्या RTO ऑफिसला दिलं होतं आणि त्याला साधारण एक 3-4 दिवस झालेले आहेत आणि आता आपण बघू शकतो की माझा जो मोबाईल नंबर होता तर तो इथे अपडेट झालेला आहे